मित्रांनो, महाशिवरात्री येण्याआधीच आपण आपल्या घरातून या वस्तू बाहेर काढायच्या आहे. नकारात्मक वस्तू घरातून दूर करायच्या आहे. मित्रांनो, महाशिवरात्री हा एक दिवस नाही, हा एक सण नाही, हा योग आहे जो आपल्याला सांगतो की महादेवाची जेवढी पूजा करता येईल, महादेवाचे जेवढे स्मरण करता येईल, उपासना करता येईल, तेवढं आपण जास्त करावं. कारण या दिवशी महादेव प्रत्येक त्यांच्या भक्तावर प्रसन्न होतात. तो भक्त वाईट असेल किंवा चांगला असेल, त्याचे कर्म कसेही असतील, तो वाईट कर्म करणारा असेल किंवा चांगले कर्म करणारा असेल, जर त्याने महादेवाचे स्मरण केले, महादेवाची उपासना केली, तर महादेव त्याच्यावर नक्की प्रसन्न होतातच. म्हणून या दिवसाला विसरायचं नाही. जेवढी जमेल तेवढी सेवा, उपासना आणि भक्तिभावाने मंत्रजप नक्की करावा. परंतु त्यासोबतच महाशिवरात्री यावर्षी 15 फेब्रुवारीच्या दिवशी आहे. तर महाशिवरात्री येण्याआधीच आपण आपल्या घरातून काही वस्तू दूर करायच्या आहेत. कारण हा सण पवित्रता घेऊन येतो, शुद्धता घेऊन येतो, सौख्य घेऊन येतो, सौभाग्य घेऊन येतो. म्हणून या वस्तू जर आपल्या घरात असतील तर राहू केतूचा वास आपल्या घरात असतो, नकारात्मकता आपल्या घरात असते, वाईट शक्ती आपल्या घरात असते. म्हणून या वस्तू आपण लगेचच आपल्या घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत. आता या वस्तू कोणत्या? तर पहिली वस्तू आहे फुटलेला, तुटलेला काच किंवा आरसा आपल्या घरात ठेवायचा नाही, कारण यातच राहू केतूचा वास असतो. दुसरी वस्तू आहे जुने तुटलेले चप्पल, बूट जेही असतील, जे आपण वापरत नाही पण आपण ठेवलेले आहेत, ते काढून टाका, कारण यामध्ये वाईट शक्ती वास करते. आता भरपूर लोकांच्या घरात मेडिसिन्स असतात, गोळ्या असतात, औषधं असतात, जे आपण कधी घेत नाही, फक्त डॉक्टरांनी खूप आधी दिल्या होत्या म्हणून आपण ठेवल्या आहे. पण ज्या वापर आपण ज्याचा करत नाहीये, खूप महिन्यांपासून वर्षांपासून आपण जे ठेवलेलं आहे, एकतर ते एक्सपायर तर झालंच असेल आणि एक्सपायर नसेल पण वापरत नसू तर काढून टाका, कारण याने रोग आजार आपल्या घरात येतो. मित्रांनो, नंतर आहे जर आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर वाळलेलं सुकलेलं झाड असेल, प्लांट असेल, तर त्याला सुद्धा काढून टाका, कारण हे आपल्या घरातली परिस्थितीला बिघडवत असतं. नंतर आहे बंद पडलेली घड्याळ किंवा बंद पडलेल्या इतर वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, त्याला एक तर दुरुस्त करा, सुधरवा, चालू करून घ्या किंवा मग बाहेर काढून टाका. तर नक्की या वस्तू महाशिवरात्री येण्याआधीच तुमच्या घरातून बाहेर गेल्या पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.